मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील. उज्ज्वल देवराव निकम. सर, मे आय रिपीट? प्लीज रिपीट. इट्स अ मराठी लँग्वेज. मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे. याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. फक्त घोषणाच सरकारची चाललेली आहे. आपण लोकांसाठी तुम्ही काय देत आहे, ते कशा आपला जीवन जगत आहे त्यांच्यासाठी ते 6,000 रुपये मानधन देण्याची जी मागणी आहे, माझी तर अशी मागणी आहे की 6,000 रुपयामध्येही काही होत नाही. कमीत कमी 10,000 रुपये. पण आता बच्चू कडू साहेबांनी हे मागणी केलेली आहे की कमीत कमी 6,000 रुपये तर करा. आपण कोट्यवधी रुपये असं फालतूगिरीमध्ये आपण खर्च करत आहे. आणि हे जे लोक ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही. आता संपलेलं आहे विधानसभेचं अधिवेशन. त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे, कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे, महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे. फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला. आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर त्याचा तोडगा काढा. जे मान्य आहे पूर्ण करा. नाहीतर बच्चू कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सहकार्य देऊ. बरं, ते बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांनी संपलेला विषयावर माझ्यासाठी विषय संपलेला आहे. माझ्यासाठी विषय संपलेला आहे. धन्यवाद.